नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता मंदिरात अंकुश आणि पल्लवीच्या लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. परंतु अंकुशला अबोलीसोबतचे प्रेमाचे अनेक क्षण आठवत असतात आणि त्याचा चेहरा खूपच पडलेला असतो. ते पाहून विजयाला टेन्शन येतं. ती म्हणते की हा अंकुश असा काय करतोय आणि ती पल्लवीला देखील चेहऱ्यावर हसू आणायला सांगते. तर दुसरीकडे अबोली देवासमोर आता अंकुशसाठीच प्रार्थना करत असते आणि तितक्यात तिला शार्दूलचा व्हिडिओ कॉल येतो. शार्दूल म्हणतो की अबोली मावशी, मला ना इकडे खूप बोर होतंय अगं. हा अबोली म्हणते हरकत नाही. अरे लग्न झाल्यानंतर तुम्ही परत येणारच आहात ना, आणि मला सांग तुम्ही कुठे आहात. तेव्हा शार्दूल बोलतो गणपतीच्या मंदिरात. तुम्हाला घेऊन आली होतीस ना तिकडेच. त्यानंतर अबोली विचारते मला सांग तुझे डॅडा कुठे आहेत आणि कसे आहेत ते. तेव्हा शार्दूल सांगतो डॅडा छान आहे. तर आता तितक्यात नीता येते आणि चल शार्दूल तुला मम्मा बोलावतीये असं म्हणत शार्दूलला उचलून आता आत घेऊन जाते. तेव्हा अबोली आता रमाला म्हणते आई काळजीचं काहीच कारण नाही. तेव्हा रमा म्हणते हो बघितलंस ना, तू उगीच टेन्शन घेत होतीस. तर माधव काका देखील आता घरी आलेले असतात. तर अबोली पाहते आणि म्हणते की चुकून व्हिडिओ कॉलना चालूच राहिलेला दिसतोय. तर त्याचवेळी इकडे आता अंकुश आणि पल्लवी दोघेही समोरासमोर उभे राहतात. मध्ये अंतरपाठ धरलेलं असतो. अंकुश खूपच टेन्शनमध्ये असतो. तर त्याचवेळी आता माधव काका म्हणतात अगं मग तू कट कर ना फोन. अबोली आता तिचा मोबाईल पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो, कारण समोर अंकुश आणि पल्लवीचं लग्न सुरू असतं. बोली आता अवाक होत आणि घाबरतच जोराने रडतच रमा आणि आजीला आवाज देत म्हणते की हे बघा हे काय आहे अंकुश सर. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते, कारण समोर अंकुश पल्लवीसोबत लग्न करताना ते पाहत असतात. तर दुसरीकडे आता पल्लवी आणि अंकुश एकमेकांच्या गळ्यात हार घालत असतात. अंकुश खूपच दुःखी असतो. तर इकडे अबोली रडतच रमाला म्हणते की अंकुश सर लग्न करताय, आई चला ना आपण त्यांना थांबवायला पाहिजे. रमा आता रडतच म्हणते की मला वाटलंच होतं. अबोली तू कुणाला थांबवायला जाणार आहेस. हे सगळं त्याच्या मर्जीने सुरू आहे. आपल्यापासून लपवून तो हे सगळं करतोय. तो कुणाच्याच उपयोगीचा नाहीये ग, न माझ्या न तुझ्या. मी म्हटलं होतं ना तुला, हा आपला अंकुश असूच शकत नाही. तो फसवतोय का आपल्याला. तू सुद्धा त्याला अंकुश म्हणून ना स्वतःला फसवून घेत आहेस. अबोली आता संपव हे सगळं, बास झालं असं पश्चातापानेच बोलत असते. ली मात्र गयावया करतच म्हणते की आई अहो हे काय बोलताय तुम्ही. तुम्ही म्हणताय ना ते सगळं आपण नंतर करूयात, परंतु आधी हे लग्न थांबवणं खूप गरजेचं आहे. जर काही लग्न झालं ना तर अंकुश सर आपल्या हातातून निसटून जातील असं रमाला सांगत असते. तेव्हा माधव काका बोलतात की अबोली अगं तो आपल्या हातातून केव्हाच निसटलाय. आता आपण त्याला जबरदस्तीने अडवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. तर रमा म्हणते की अगं किती अडवून ठेवशील त्याला, किती थांबवशील. मी सांगते ना विसर त्याला. आणि अगं या माणसाला आम्ही तर आधीच आमच्या आयुष्यातून काढून टाकलं होतं, परंतु हा तुझा हट्ट होता आणि त्याने तुला सुद्धा फसवलंय ग असं अबोलीला सांगत असते. अबोली मात्र रडतच म्हणते की काका राघू चला ना माझ्यासोबत, सांगा ना आईंना आपण थांबवूया ना हे लग्न. परंतु रमा म्हणते की खबरदार आता कोणीही तुझ्यासोबत येणार नाही. आजी देखील म्हणते की अबोली आता तिकडे जाऊन काहीही उपयोग नाही. माधव काका सांगतात तू शांत हो आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. परंतु अबोली रडतच म्हणते की नाही मी तिकडे जाऊन हे लग्न थांबवणारच. अबोली आता जायला निघते. तेव्हा रमा अबोलीला थांबवत म्हणते की अबोली अगं टाळी एका हाताने वाजत नाही. तू त्याच्यावर एकतर्फी प्रेम करतेस. याच एकतर्फी प्रेमामुळे तू स्वतःला अधू करून घेतलंस. शारीरिक मानसिक त्रास भोगत आहेस ग. त्याच्यासाठी तू स्वतःला पेटवून घ्यायला निघाली होतीस ग. परंतु आता बस कर, थांबव हे सगळं. हो ग हा असा आताताईपणा करूस असं पोटतिडकीने अबोलीला सांगते आणि पुढे म्हणते की आणि तरीही तुला जायचं असेल ना तर तुझा मार्ग मोकळा आहे, परंतु यावेळेस मी किंवा घरातील कोणीही तुझ्या सोबत नसेल. अबोली आता सर्वांकडेच पाहते. सर्वच जण गप्प असतात. अबोली मात्र आता ठाम निश्चय करतच घराबाहेर पडते.
दुसरीकडे आता अंकुश आणि पल्लवी सप्तपदीचे फेरे घेण्यासाठी सज्ज झालेले असतात. अंकुशचा चेहरा पडलेलाच असतो आणि ते पाहून नीता हळू आवाजात विजयाला म्हणते की मला कळत नाहीये हा अंकुश आहे की सचित. तेव्हा विजया हसतच सांगते ॲक्च्युली हा ना अंकुशच आहे. त्यानंतर आता अंकुश आणि पल्लवी सप्तपदीचा पहिला फेरा घेतात. पल्लवी पायाच्या अंगठ्याने सुपारी पुढे ढकलते. इकडे अबोली क्रिशला वारंवार फोन करत असते परंतु तोही तिचा कॉल रिसीव्ह करतच नाही. अबोली आता तशीच चाळीबाहेरील रस्त्यावर येते आणि रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे त्याचवेळी अंकुश आता पल्लवीशी अगदी जड पावलांनी सप्तपदीचे फेरे घेत असतो आणि त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अबोलीसोबत घालवलेले प्रेमाचे क्षण दिसत असतात. तर इकडे अबोली एक रिक्षा थांबवते, त्यात बसायला जाते आणि ती खाली पडते. त्यानंतर ती हिमतीने पुन्हा एकदा तिच्या व्हीलचेअरमध्ये बसते आणि आता मंदिराकडे जायला निघालेली असते. इकडे अंकुश आणि पल्लवीने सप्तपदीचे फेरे पूर्ण केलेले असतात आणि अंकुश आता पल्लवीच्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र हातात घेतो. त्या मंगळसूत्राकडे पाहिल्यानंतर त्याला पुन्हा एकदा डोळ्यासमोर अबोली दिसू लागते. तो आता पल्लवीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालणारच असतो आणि त्याच वेळी अबोली आता मंदिरात पोहोचते आणि जोरानेच अंकुश सर असं ओरडते. अबोलीला पाहताच विजया आणि पल्लवीला तर मोठा धक्काच बसतो. सर्वजण धक्क्यातच असतात. अबोली आता घाईनेच व्हीलचेअर घेऊनच अंकुशकडे येते. अबोलीच्या व्हीलचेअरचा अंकुशला धक्का लागतो आणि त्याच्या हातातील ते मंगळसूत्र खाली असलेल्या आगीत पडतं. त्यानंतर अंकुश चिडूनच म्हणतो अबोली हे काय केलंस तू. अबोली मात्र काहीही विचार न करता सनकन त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा आता विजया आणि पल्लवी तर तोंडालाच हात लावतात. त्यानंतर अबोली रडतच म्हणते सर तुम्ही माझ्याशी एवढा मोठा धोका केलात, फसवणूक केली माझ्या भावनांशी खेळताना, घरच्यांच्या भावनांशी खेळताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तुम्ही हे असं काही कराल ना याचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आणि हे सगळं करताना लाज वाटली नाही का. अंकुश सर बनून माझ्या भावनांशी खेळताना तुम्हाला लाज वाटली नाही का. असं अबोली आता रागानेच अंकुशला जाब विचारत असते. अबोली पुढे सांगते की सर मी बायको आहे तुमची, लग्न झालंय आपलं आणि तरीही मला अंधारात ठेवून बाप्पासमोर हे दुसरं लग्न करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. आणि सर जी गोष्ट आपण लपवतो ना, जी गोष्ट करताना आपल्याला अपराधीपणाची भावना वाटते ना, ती गोष्ट म्हणजे पाप असते पाप. सर आत्ता मला तुमच्या चेहऱ्यावर ती अपराधीपणाची भावना दिसतीये. या लग्नामुळे तुम्ही खुश नाही आहात असं अंकुशला ऐकवत असते आणि तेव्हाच विजयामध्येच म्हणते की असं तुला वाटतंय अबोली. अबोली मात्र रुद्रावतार धारण करत रागानेच ओरडून म्हणते की तू गप्प बस विजया, तू तर एक नंबरची खोटारडी बाई आहेस. दरवेळेस माझ्यासोबत हे असे घाणेरडे खेळ करताना तुला लाज नाही का वाटत. आणि पल्लवी तुला तर मी काय बोलू, तू माझ्या अंकुश सरांशी लग्न करायला निघाली होतीस असं पल्लवीला ऐकवते. पल्लवी मात्र मान खाली घालते. त्यानंतर अबोली रडतच अंकुशला विचारते सर तुम्हाला सगळं आठवलंय ना, तुम्ही अंकुश आहात, मी तुमची बायको आहे, हे सगळं तुम्हाला आठवलंय ना असं विचारू लागते. तेव्हा अंकुश मात्र म्हणतो की नाही अबोली, सचित राजे आहे, मी तुझा अंकुश नाहीये अबोली. आणि ते शब्द ऐकताच अबोलीवर मोठा आघातच होतो. तिला मोठा धक्काच बसतो. अंकुश अबोलीला सांगतो की मी तरी काय करणार होतो, तू माझा पिच्छा सोडायलाच तयार नव्हती आणि म्हणूनच मी खोटं बोललोय तुझ्याशी. त्यावर अबोली धक्क्यानेच विचारते म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता, तुम्हाला काही आठवलंच नव्हतं. तेव्हा आता अंकुश होकार देतो. तेव्हा अबोली आता स्वतःचे डोळे पुसते आणि अंकुशला विचारू लागते की मला सांगा सर, हे दुसरं लग्न करताना तुमच्या मनात एकदाही माझा विचार नाही का आला. अंकुश सांगतो होय अबोली, मला वाईट वाटत होतं, मला त्रास होत होता. तेव्हा अबोली म्हणते सर विचार करा ना, तुम्हाला हा त्रास का होत होता. तेव्हा विजया लगेच म्हणते कारण सचित एक चांगला माणूस आहे, त्याच्यात माणुसकी आहे आणि कुठल्याही चांगल्या माणसाला दुसऱ्याचा त्रास नाही बघवत अबोली. ग अबोली, तुझी संसाराची हौस अजून पूर्णच होत नाहीये का. तुझी दया आली ग त्याला, जिने स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी दुसऱ्याचा नवरा पकडून ठेवलाय ना, तुझ्या या केविलवाण्या परिस्थितीची दया आली त्याला. का निर्लज्जासारखं सारखं त्याला विचारतीये असं अबोलीला ऐकवते. तेव्हा अंकुश म्हणतो
की विजया बस शांत हो आणि जाऊ देत आता. तेव्हा विजया म्हणते का जाऊ द्यायचं, ही तर एक नंबरची चॅप्टर बाई आहे आणि गुरुजी तुम्ही विधी सुरू करा, तू जागा इथून, तू काहीही करू शकत नाही, दुसरं कोणीतरी शोध. तेव्हा अबोली रागानेच म्हणते विजया तोंड सांभाळून बोल, तुलाही व्यवस्थित माहिती आहे की हे अंकुश सरच आहेत असं आता विजयाला खडसावते. आणि त्यानंतर अंकुशला म्हणते की सर तुमचं असं म्हणणं आहे ना की तुम्ही अंकुश सर नाही आहात आणि म्हणूनच हे सिद्ध करायला तुम्ही पुन्हा एकदा पल्लवीशी लग्न करताय, परंतु पल्लवी तर ऑलरेडी तुमची बायको आहे ना, मग हे विधी कशासाठी, की तुम्हालाच खात्री नाहीये. अंकुशला प्रश्न विचारते तेव्हा अंकुश म्हणतो की मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही अबोली, आणि तुला इथे येण्याचं कोणीही आमंत्रण दिलेलं नव्हतं, त्यामुळे मी एकदा काय 10 वेळा पल्लवीशी लग्न करेल, तुला काय करायचंय असं बोलत आता अबोलीला गप्प करतो. तर पुढील भागात रमा अबोलीला सांगते की ज्याने आपल्या घराची तुझी ही अशी अवस्था केली ना, तो मुलगा माझा नाही, माझ्यासाठी अंकुश मेलाय. त्यानंतर अंकुश जेव्हा घरी येतो अबोली त्याला सांगते की चालते व्हा सर, मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकले, आता परत माझ्या घरच्यांना त्रास द्यायला इथे परत कधीच येऊ नका. अंकुश मात्र अबोलीकडे पाहतच राहतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.